स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 16 जून. आज आपण पुढील 3 दिवसाचा 16 जून, 17 जून आणि 18 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाबपासून पश्चिम बंगालपर्यंत एक ट्रफ लाईन, तसेच इकडे उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत विदर्भ करत तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. या ट्रफमुळे मागील 4 दिवसापासून विदर्भात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होत आहे. सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 16 जून. आज बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून सार्वत्रिक नाही एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागात सुद्धा दुपारनंतर सार्वत्रिक नाही एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे सातारचा पूर्व भाग, सांगली, जत, कवठे महांकाळचा भाग, सातारचा जो दहिवडी भाग आहे, वडूज, मान, खटाव जो भाग आहे या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज. इकडे अहिल्यानगरचा दक्षिण पूर्व भाग, बार्शी, करमाळा, जामखेड, धाराशिव हा जो पट्टा आहे या भागातून पॅचेसमध्ये ढग बनतील आणि एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. उर्वरित रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या घाट भागात एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज राहील. विशेष पावसाचा अंदाज नाही. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नांदेड पासून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे मध्य पश्चिम, तसेच इकडे सातारा मध्य पश्चिम, सांगली मध्य पश्चिम, कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागातून पावसाची शक्यता आजसाठी नाहीये. मुंबई, पालघर, ठाणेकडे सुद्धा पावसाची शक्यता दिसत नाहीये. 17 जूनला विदर्भात पावसाची तीव्रता थोडीफार वाढेल. उद्या बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या भागात पॅच बनेल. एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक नसेल. अहिल्यानगरचा पूर्व, धाराशिवचा भाग जो आहे, जामखेड, बार्शी, कळंब, भूम जो भाग आहे या भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पाऊस. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. घाट भागात सांगली, जत, कवठे महांकाळ, सातारचा पूर्व भाग एका दुसऱ्या ठिकाणी, पुण्याचा पूर्व भाग असेल एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मुंबई विभागात पावसाची शक्यता नाही आणि राहिलेले जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा पावसाचा अंदाज नाहीये. 18 जूनला सुद्धा विदर्भातच पावसाचा अंदाज राहील. जळगाव पासून इकडे जळगावचा पूर्व भाग असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पण हा पण पाऊस 18 जूनला सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच होईल. आणि राहिलेला जो पट्टा आहे इकडे घाट भागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका मध्यम कुठेतरी हलके थेंब पडू शकतात. हा जो भाग आहे हिंगोली, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, पुण्याचा पूर्व भाग, सातारा, सांगली पूर्व भाग, अहिल्यानगर पूर्व, छत्रपती संभाजीनगरचा कन्नड, सिल्लोड भाग आहे या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. बाकी पाऊस या भागातून पडणार नाहीये 18 जून रोजी सुद्धा. राहिलेला जो विभाग आहे नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा मध्य पूर्व, सांगली मध्य पश्चिम, इकडे कोल्हापूरचा भाग असेल पावसाची शक्यता नाहीये. मुंबई विभागात सुद्धा पावसाचा अंदाज 18 जूनला नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.